फायनली 11 एप्रिल, ज्याची सगळेच वाट बघत होते. नाही सर, मी वाट बघत नव्हते बरं का, माझं तेवढं प्रिपरेशन झालं नाहीये बेटा, त्यांनी काही फरक पडत नाही. आता एक्झाम आली ना, आता युद्धभूमीत आपण पाय ठेवलाय ना, तर आपल्याला जिंकायचंच आहे. आणि 100% आपण उद्या काय होणार आहे, विन होणार आहे. आपला बेस्ट आपल्याला देता येईल. ठीक आहे, पण त्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो, त्या इग्नोर करू नका तुम्ही. सगळ्यात पहिले स्वतःच्या प्रिपरेशनवर कॉन्फिडन्स ठेवा. कॉन्फिडन्स ठेवा की ठीक आहे, जेवढंही माझं झालंय तेवढं मोर दॅन इनफ आहे. मी तुम्हाला इमानदारीने सांगतो की एक्झाम सेंटरमध्ये कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. जर मला 10 गोष्टी येत असतील आणि 15 रिक्वायर्ड आहे सीईटीला, तरी त्या 10चं 12-13 मी करू शकतो पॉझिटिव्ह माइंडसेटने. कारण मी काहीतरी क्वेश्चनमध्ये काहीतरी ट्रॅप शोधेल, काहीतरी सिली मिस्टेक कमी करेल. माइंडसेट पॉझिटिव्ह असलं तर हार्ड क्वेश्चनला आपण काहीतरी ट्रिक लावेल. ठीक आहे ना, काहीतरी फॉर्म्युला मला अचानक आठवेल, माइंड फ्री सोडलं. सो हॅव कॉन्फिडन्स. कंटेंट इज नो मोर इशू. जेवढा कव्हर करायचा तेवढा कव्हर केला. आता नवीन काही वाचू नका, आरामात झोप घ्या आणि उद्या कॉन्फिडेंटली पेपरला जा. ही झाली दुसरी गोष्ट, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय सर, उद्या बेटा ऑलवेज रिमेंबर की रिलेटिव्हिस्टिक कॉम्पिटिशन आहे. रिलेटिव्हिटीला कधी नाही विसरायचं. मी कधी पण एक्झाम देताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आणि तुम्ही पण लक्षात ठेवा. काय, जर पेपर टफ आला, टफ पेपर आला तर जग काय करतंय, जग रडतंय, तुम्हाला हसायचं का? कारण एक विनर तो असतो जो डिफिकल्टीमध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधतो. टफ पेपर आला तर जास्त विद्यार्थी पॅनिक मोडमध्ये जाऊन घालून टाकतात पेपर. ठीक आहे, पण तुम्हाला तसं नाही बनायचं. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला खुश राहून त्या टफ पेपरमध्ये इझी टू मीडियम क्वेश्चन शोधायचे, कारण ते प्रत्येक पेपरमध्ये असतात. आणि तुम्ही ते करत राहिला आणि तुमचा पेपर चांगला जाईल, पर्सेंटाईल चांगला येईल. ठीक आहे, रिलेटिव्हिटी बेटा, पर्सेंटाईल मॅटर करतो, स्कोर मॅटर करत नाही. पेपरकडनं कुठलेही एक्सपेक्टेशन ठेवू नका. तुमचा शिफ्ट इझी असू द्या, हार्ड असू द्या, रिलेटिव्हिटी. सर, जर आमचा पेपर खूप इझी आला है ना, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आले, तर जग काय करेल, जग हसेल, तू रडायचं म्हणजे इथे सिली मिस्टेक व्हायच्या चान्सेस सगळ्यात जास्त असतात. म्हणून तुम्हाला केअरफुली क्वेश्चन वाचून रिचेक करायचं आहे. ऑलवेज रिमेंबर वन थिंग की इझी आणि मीडियम क्वेश्चन जे आहेत त्याला तुम्ही डबल रिचेक करा, कारण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या रँकसाठी. कॉम्पिटिशनच्या मागे आपण तेव्हा पडू जेव्हा बाकी लोक जे करतायत ते आपल्याला तेवढं आपण केलं नाही. बाकी लोक इझी मीडियम बरोबर करतात, ज्यांचा रँक येईल चांगला येईल, तर तुम्ही ते चुकवायचे नाही. हार्ड गेला तर ठीक आहे, पण इझी मीडियम चुकता कामा नये. ठीक आहे, टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, एका गोष्टीला स्टिक व्हायचं नाही. एखाद्या क्वेश्चनला जर का कधी तुम्हाला जास्त वेळ लागला, 2 मिनिटं 3 मिनिटं 4 मिनिटं लागला, त्याला स्किप करा बेटा. स्किप करणं पण आर्ट आहे. कसं असतं, कसं तुम्ही क्रिकेट बघता ना, एका बॉलमध्ये 4 बॉल डॉट गेले तर प्रेशर येतं, 5व्या बॉलला आउट व्हायची संभावना आहे. पण जो बॅट्समन चांगला असतो ना, तो 4 बॉल खातो, 5व्या बॉलला 6 मारतो, 6व्या बॉलला परत सिंगल मारतो, तसं करत असतो. मला काय म्हणायचंय, प्रेशर जरी आलं तरी तुम्ही लॉंग टर्म गेम लक्षात ठेवा. लॉंग टर्म गेम काय सर, आपल्याकडे टोटल 200 मार्क्स आहे. 2-3 क्वेश्चननी काही फरक पडणार नाही. तुम्हाला टफ आहे तर सगळ्यांना टफ आहे. हॅव दॅट कॉन्फिडन्स. ठीक आहे, हां सर. बाकी बेटा हे सगळं झालं, टाइम मॅनेजमेंट झालं, इझी मीडियमचं सांगितलं तुम्ही. एक गोष्ट ठेवा की ओव्हरऑल मला तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे काय सर, पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे नो मॅटर व्हॉट. कसं असतं, आयुष्यामध्ये कधी काही होऊ शकतं. तुम्ही एक्झाम सेंटरला चालला, उद्या काही गोष्ट झाली, काही घटना घडली है ना. मी एक्झाम सेंटरला जात होतो तर माझी गाडी धडकली होती, तर गाडी धडकली तर निश्चितपणे बाचाबाची होणार, बोलाबोली होणार. ते मी अवॉइड केलं होतं. त्या मोमेंटला तुम्हाला अवॉइड करायचं ते. तुम्ही पीसीवर एक्झाम देताय, अचानकपणे पीसी बंद पडला, पॅनिक होणं स्वाभाविक आहे. बट हॅव पॉझिटिव्ह माइंडसेट. ठीक आहे, होईल काहीतरी, त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी शोधा. आर यू गेटिंग इट? आणि जास्त टेन्शन घेऊ नका. आता काही बदलणार नाहीये, आता जे आहे ते चांगलंच होणार आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. ठीक आहे, आपल्याकडे सेकंड अटेम्प्ट पण आहे. सो फार प्रेशर घेऊन एक्झाम मध्ये टेन्शन वगैरे घेऊ नका. ठीक आहे ना, की सर काय होईल काय नाही, काही होत नाही बेटा. फ्री माइंड ठेवा. फ्री माइंड ही खूप मोठी म्हणजे काय म्हणतात, खूप मोठी संधी असते. ठीक आहे, आर यू गेटिंग? हा सर, जसं क्रिकेटमध्ये बघा, क्रिकेटमध्ये एखादा बॉलर कधी कधी फायनल मॅचला 70-80 रन मारून जातो. कसं काय, तो बॉलर आहे, तो तर नाही मारायला पाहिजे, कारण बॉलरकडे फ्री माइंड असतं. फ्री माइंड म्हणजे त्याला बॅटिंगमध्ये अपेक्षाच नसते. ठीक आहे ना, तो कधी एक्सपेक्टेशन्स कमी असल्यानं तर होतं. पेपरकडनं एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. कसा पेपर आहे, काय पेपर आहे, काही नाही. क्वेश्चन नीट रीड करा, त्याला नीट सॉल्व्ह करा, त्याला डबल रिचेक करा. अशा गोष्टी केल्या तर नीट होईल. ऑल द बेस्ट बेटा, ऑल द बेस्ट. आपण अभ्यास केलेला आहे, आपण मेहनत केलेली आहे, नक्कीच चांगलं काहीतरी होईल. बघू है ना, उद्या बघू मग काय डिस्कशन करता येईल काय नाही. सध्यापुरतं ऑल द बेस्ट.